ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। चालू असणारं उपनिषद ईशावास्य उपनिषद आणि त्या ठिकाणी आपण आज या ठिकाणी असणारा 12वा असणारा मंत्र कोणता? अंधंतम प्रविशन्ति ये विद्या ये संभूती उपासते ततो भूयैव ते तमो योवित संभूत्यागम तथा। अशा प्रकारे या ठिकाणी मागच्या 9, 10 आणि 11 हे 3 जे मंत्र आहेत या 3 मंत्रांचा जसा परस्पर एकमेकांशी संबंध दाखवून जसं त्या ठिकाणी केवळ एकाचीच तिथं विद्या आणि अविद्या म्हणजे कर्म आणि उपासना हा विषय घेतला। केवळ जे कर्माची उपासना केली किंवा केवळ उपासना करत राहिलं तर त्याचा काही फरक होत नाही आणि त्यामुळे या दोघांचा समुच्चय सांगितला त्या ठिकाणी। तसंच ते झालं व्यष्टीच्या अनुषंगाने। परंतु या ठिकाणी आता 12व्या मंत्रापासून 12, 13 आणि 14 अगदी तोच सेम जो विषय आहे एकेकाची निंदा आणि पुन्हा दोघांचा असणारा समुच्चय। तिकडे व्यष्टीचा सांगितलं, आता या ठिकाणी समष्टी संपूर्ण व्याप्त जो संसार आहे त्या ठिकाणी जी असणारी जी उपासना त्या ठिकाणी साधक करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण सविकल्पक समाधी आणि निर्विकल्पक समाधी त्यामधली जी सविकल्पक समाधी आहे त्या सविकल्पक समाधीच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी काय होतं बीज अवस्थेमध्ये राहतो। यद्यपि त्या ठिकाणी जरी सविकल्पक आणि निर्विकल्पक समाधीमध्ये भेद आहे। सविकल्पक समाधीमध्ये बीज अवस्थेमध्ये कर्म जे आहे कर्मफल हे सगळं जे आहे संचित अवस्थेमध्ये तसंच राहतं आणि कालांतराने पुन्हा तो संसारामध्ये आल्यानंतर पुन्हा ते आहे पहिल्यापासून त्याची आवृत्ती चालू होती। त्याला आपण म्हणतो सविकल्पक समाधी। आणि निर्विकल्पक समाधीमध्ये तो सगळ्याचा लय होऊन परमेश्वराशी एकरूप भावनेला जातो। हा जो विषय आहे हा विषय या ठिकाणी कुठे 12, 13 आणि 14 हे जे मंत्र आहे या 14 मंत्रातून समष्टीच्या अनुषंगाने हे मंत्र या ठिकाणी सांगितले। म्हणजे अव्यक्त आणि व्यक्त आणि अव्यक्त उपासना सगुण आणि निर्गुण। सगुणाकडे मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं काय सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं। प्रायमरी याच्यामध्ये मागे पाहिलं आपण की काय सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अपेक्षित आहेत। कर्मकांड अपेक्षित आहे, उपासनाकांड अपेक्षित आहे कधीही, कारण जोपर्यंत कर्मकांड आणि उपासना कांडामध्ये तुमची साधना होत नाही तेच मागच्या याच्यामध्ये सांगितलं 3 मंत्रांच्या द्वारे तोपर्यंत पुढची ही आता येणारी जी साधना आहे कोणती व्यष्टी समष्टी अथवा व्यक्त अव्यक्त स्वरूपाची साधना अंतःकरणाची असणारी वृत्ती त्या भावनेपर्यंत पोहोचू शकत नाही। त्याच्याकरिता म्हणून ती मागच्या असणाऱ्या 3 मंत्रामध्ये 9, 10, 11 मध्ये ते सांगितलं कशा प्रकारे काय केल्यानंतर चित्ताची शुद्धी होत जाईल आणि चित्ताची अशा प्रकारे शुद्धी झाल्यानंतर पुन्हा आता त्याचं काय झालं निर्गुण उपासनेकडे आता त्यांनी आरंभ केला सगुणाकडे। मग त्या अनुषंगाने या ठिकाणी असणारा 12, 13, 14व्या मंत्रापासून समष्टी उपासना कशा प्रकारे तो करेल। मग त्या समष्टी उपासनेमध्ये पुन्हा एकेकाची त्यांनी या ठिकाणी निंदा केली आणि म्हणून आता व्यक्त अव्यक्त उपासना जी आहे त्या उपासना करण्याच्या दृष्टीने त्या प्रत्येकाची एकेकाची काय केली या ठिकाणी निंदा केली। आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतात पहिल्यांदा अंधम तम प्रविशन्ति ये संभूती उपासते ततो भूय इव ते तमो यौ संभूत्यागम ततः। जे असंभूती म्हणजे काय असंभूती म्हणजे अव्यक्त प्रकृती मूल अज्ञान म्हणजेच काय अहमचा त्या ठिकाणी नाश होतो। अशा अनुषंगाने जी उपासना आहे ती उपासनेची जी उपासना करतात ते काय करतात अशा प्रकारे घोर, कारण त्या ठिकाणी अहमचा परिपूर्ण नाश नाहीये म्हणून सविकल्पक आहे शेवट त्या ठिकाणी राहणारे। परिपूर्ण नाशानंतर काय परिपूर्ण नाशानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव होती, परंतु सविकल्पक समाधीमध्ये त्या ठिकाणी तो राहणारे अहम। आणि म्हणून अशा प्रकारे ची उपासना जी आहे यद्यपि तो करत असला तरी अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा असला तरी तो काय घोर अंधकारामध्ये त्या ठिकाणी तो प्रवेश करतो। अशा प्रकारे यद्यपि त्याला वाटतं की मी ही उपासना केली ती उपासना केली या सगळ्या उपासनेच्या द्वारे जरी करत असला तरी त्या उपासनेच्या द्वारे त्याचं जे शाश्वत स्वरूपाचं थोडक्यात का घोर अंधकारामध्ये प्रवेश करतो ते शाश्वत स्वरूपाचं जे फल आहे शाश्वत स्वरूपाचं फल कोणतं
यथा नद्यसन्यमानाः समुद्रम अस्तं विहंती नामरूपे विहाय, हे शाश्वत स्वरूपाचं स्वरूप, की त्या भावाला एकदा गेल्यानंतर ज्याप्रमाणे नदी एकदा समुद्रामध्ये गेल्यानंतर स्वतःचं अस्तित्व सोडून देते, समुद्रच होते, त्याप्रमाणे या ठिकाणी सविकल्पक समाधीमध्ये त्याचं अस्तित्व परिपूर्ण सोडत नाही. ब्रह्मविद ब्रह्मैव होती, या ठिकाणी काय होतं, संपूर्ण त्याचा असणारा जो अहम वृत्ती आहे, हा अहम वृत्तीचा पूर्णपणे काय होतो, त्या ठिकाणी नाशच होतो, काही राहत नाही. ज्याप्रमाणे हजारो वर्ष त्या ठिकाणी आपण म्हणतो गुहेमध्ये अंधकार जरी आला असला ते त्या गुहेमध्ये एक दीप प्रज्वलित केल्यानंतर ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात सांगितलं, काही ठेवत नाही त्या ठिकाणी. ती काय निर्विकल्पक अवस्थामध्ये, परंतु या ठिकाणी कर्मश्लेष राहतो, म्हणून तो काय, तो त्यानंतर त्या अवस्थेनंतर पुन्हा या ठिकाणी तो येतो. म्हणून अशा प्रकारे त्यांनी जरी त्या अवस्थेमध्ये गेला तरी पुन्हा या ठिकाणी येणंच आहे. म्हणून अशा प्रकारे तो घोर अंधकारामध्ये काय करतो, तो प्रवेश करतो आणि ततो भूय इवत येतो, त्यापेक्षाही घोर अंधकारामध्ये कोण, जे कार्यब्रह्माची म्हणजे जो हिरण्यगर्भ आहे, त्या हिरण्यगर्भाची उपासना जे करतात ते काय, त्याहीपेक्षा अत्यंत असा जो घोर अंधकार आहे, त्याहीपेक्षा अत्यंत अशा घोर अंधकारामध्ये ते प्रवेश करतात. अशा या ठिकाणी असणारे व्यक्त आणि अव्यक्त पूर्वीच्या मंत्रामध्ये आता असणारं विशेष व्याख्यान या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय म्हणतात या ठिकाणी, कारण किंचित पुन्हा हा विषय क्लिष्ट झाला. मंत्र जरी 18 असले तरी हे काय 18 मंत्र अत्यंत काही ठिकाणी अत्यंत क्लिष्ट याचा अर्थ आहे. त्याचा म्हणून विशेष अर्थ या ठिकाणी म्हणतात पूर्वीच्या मंत्रामध्ये, मागे गेलेले 9, 10, 11 यामध्ये काय झालं, पूर्वीच्या मंत्रामध्ये कर्म व उपासना यांचे समुच्चय विधान केले व त्या समुच्चय अनुष्ठानाचे फलसुद्धा सांगितले. पूर्वीच्या मंत्रामध्ये काय केलं, त्या समुच्चय म्हणजे एकेकाचे असणारे उपासनेचे फळ आणि समुच्चय केल्यानंतर काय फल होतं ते सुद्धा सांगितलं. काय, विद्यया अमृतमश्नुते, अमृतत्वाची असणारी जी प्राप्ती आहे, ही अमृतत्वाची असणारी प्राप्ती त्याला त्या ठिकाणी होते. आणि म्हणून हे सगळं झालं मागच्या 11व्या मंत्रापर्यंत हे सांगितलं. 12व्या मंत्रामध्ये काय सांगतात, या 12व्या मंत्रामध्ये व्याकृत आणि अव्याकृत ज्याच्याही पुढची जी उपासना आहे ती व्याकृत आणि अव्याकृत. अव्याकृत आणि अव्याकृत म्हणजे काय, तर उपासनेचा समुच्चय सांगण्याच्या उद्देशाने, म्हणजेच काय, व्याकृत आणि अव्याकृत उपासनेचा समुच्चय सांगण्याच्या उद्देशाने प्रथम काय एक अनुष्ठान करण्याची निंदा सांगितलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा 12, 13, 14च्या अनुषंगाने व्याकृत उपासना आणि अव्याकृत उपासना. अव्याकृत म्हणजे मगाशी सांगितले आपण सविकल्पक, आणि व्याकृत म्हणजे त्या असणाऱ्या ब्रह्म हिरण्यगर्भाची असणारी उपासना, ती या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून काय सांगितलं त्यांनी, उपासनेचा समुच्चय सांगण्याच्या उद्देशाने प्रथम एक अनुष्ठान करणाऱ्याची निंदा सांगितली. केवळ एक जो अनुष्ठान करतो म्हणजे केवळ अव्याकृताचीच उपासना करतो आता, अथवा केवळ व्याकृताचीच उपासना करतो, त्याचं जे फळ आहे त्या फळाची काय केली या ठिकाणी निंदा केली. तिथं सुद्धा जे आहे तिथं मागच्या पाठामध्ये जर आपण पाहिलं तर निंदा का केली, तर तसं करू नको म्हणून निंदा केली. तसं इथे सुद्धा ही जी निंदा केलेली आहे वास्तविक निंदा नाही, पण अशा प्रकारे न करता, या मार्गाने न जाता तू काय कर, समुच्चयाने जा, मग त्याचं काय योग्य तुला फळ होईल, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तेच या ठिकाणी सांगितलं, एकेकाचे अनुष्ठान करण्याचे निंदा करण्याच्या उद्देशाने. केवळ एकेकाचं अनुष्ठान नको, केवळ एक येऊ नका, तर काय करा, दोघंही या, म्हणजे काय होईल, शक्ती जास्त राहील तुमच्यामध्ये, असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे येथे सुद्धा तेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. व्याकृत आणि अव्याकृत दोघांची एकत्रित जर उपासना केली तर निश्चितपणे त्याचं योग्य असणारं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक जर केलं तर एकेकाची काय होईल, निंदा सांगितलेल्या आहे. जो कोणी असंभूती म्हणजे काय, नामरूप जे जगतरूपी कार्य आहे त्याची उत्पत्ती त्यापेक्षा वेगळी, म्हणजे संपूर्ण जे जगताची जी उत्पत्ती आहे त्यापेक्षाही वेगळी म्हणजे काय, असंभूती म्हणजेच काय, प्रकृती अविद्या, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, माया, प्रकृती अविद्या, बरोबर. त्याच्यापासून काय झालं, ते अव्यक्त स्वरूपाची, तिच्यापासून काय झालं, जगताची निर्मिती झाली. मग तिचा शोध घेण्यासाठी नक्की काय, माया 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 आपण म्हणतो. अव्यक्त म्हणजे काय, त्याचा शोध घेण्याच्या करिता
जी उपासना आहे ती. आणि म्हणून तेच सांगितलं काय की त्याची उत्पत्ती त्यापेक्षा वेगळी जी असंभूती म्हणजे प्रकृती अविद्या संज्ञक कारण असलेली हे त्याच्यामध्ये मुख्य सांगितलं काम कर्म बीजरूपा. आलं का लक्षात? हे सगळे आपण जे काय सगळं करतोय ना सगळं संचितामध्ये जातं. आलं का लक्षात? आणि मग ती सगळं काय आहे ते सर्वच्या सगळं संचित. आलं का लक्षात? या सूक्ष्म शरीराच्या अनुषंगाने आपण म्हणतो मन कुठं राहतं हे अंतःकरणामध्ये मन बुद्धी चित्त आणि अहंकार चार ज्याला आपण म्हणतो याला सूक्ष्म शरीर. म्हणजे संस्कार कुठे राहतात आपले अनेक जन्माचे जे संस्कार आहेत ते त्या ठिकाणी राहतात. म्हणून ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काम कर्म बीजरूपा व्यक्त मायेमध्ये आपण सांगितलं त्याला कारण शरीर आपण म्हणतो की जिथं हे सर्वच्या सर्व जे आहे हे सर्व त्या ठिकाणी राहतात. असे काम कर्म बीज रूपा तिलाच आपण काय म्हणतो अदर्शनात्मक अव्याकृत संज्ञक. त्याला दुसरं अव्यक्त स्वरूपाची आहे ती दिसत नाही म्हणून तिला अव्यक्त स्वरूपाची असणारी अदर्शनात्मक दिसतच नाही माया. कुणीही मायेला पाहत नाही. बरोबर मायेचं कार्य सगळे पाहतात पण माया पाहायला गेलं तर माया कोणाला दिसत नाही. पण तिथं हे असणार जगत स्वरूप कार्य हे जगत स्वरूप कार्य आपण सर्वजण पाहत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे तद काय काम कर्म बीज रूपा अदर्शनात्मक अव्याकृता संज्ञक तिची जे उपासना करतात अशा प्रकारे म्हणजे ते जाणण्याकरिता की बाबा काय मूल अज्ञान त्या मूल अज्ञानाचं जाणण्याकरिता म्हणून जे उपासना करतात ते तदनुरूप अन्नतम म्हणजे अदर्शनात्मक प्रकृती लय रूपी फलास प्राप्त होतात. प्रकृती लय रूप म्हणजे सविकल्पक समाधीमध्ये ते काय होतात सविकल्पक समाधीला ते प्राप्त होतात. म्हणजे सविकल्पक समाधी म्हणजे काय तर सविकल्पक समाधी म्हणजे काय त्याचं त्या ठिकाणी अति सुंदर विश्लेषण यांनी केलं. काय म्हणतात सुषुप्तीमध्ये ज्यापर्यंत सर्व दुःखांचा अभाव असतो. आपण जागृत स्वप्न आणि सुषुप्ती जसे आपल्याकडे तीन प्रकारच्या काय झाल्या अवस्था या ठिकाणी आपल्याला झाल्या आहेत. एक जागृत अवस्था एक स्वप्न आणि त्यानंतर सुषुप्ती अवस्थेमध्ये काय सर्व लय होऊन जातं. सगळा जरी संसार आपला असला तर आपण काय अत्यंत घोर निद्रेमध्ये मग काय आपल्याला काही दिसत नाही. किती कर्ज असू किंवा काही काय 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 जे असेल ते असेल एक स्वायदे हे सगळा जो संसार आहे हा सगळा संसार त्याला त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये दिसतो का तर सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याला कुठलाच संसार त्याला त्या ठिकाणी दिसत नाही. परंतु कितीही काही असलं तरी काय म्हणतो सुखे नमया निद्रास्यात अत्यंत वा किती सुंदर झोप लागलेली आहे. म्हणजेच काय सगळ्या प्रपंचलयाचा लय बरोबर त्या ठिकाणी होतो आणि तो काय सुखे नमया अनुभूती अनुस्यात सुखाने तो त्या ठिकाणी निद्रा अवस्था करतो त्याला आपण सुषुप्ती असं म्हणतो. त्याचप्रमाणे सुषुप्तीमध्ये ज्याप्रमाणे सर्व दुःखांचा अभाव असतो सुषुप्ती अवस्थेमध्ये जसं आपण जागृत स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये काही दुःख राहत नाही. म्हणून मनुष्य सगळे काय सुखासाठी झोपण्याच्या मागं पळतात सगळे की जाऊ दे चला आता कितीही काम असलं तरी मनुष्य काय म्हणतो जाऊ द्या आता हे सगळं सोडून द्या आता मला जरा पडू द्या. किती मोठ्यांचे बंडल आणून ठेवा किती छान छानपैकी तिथं खायला पक्वान न ठेवा तरी माणूस शेवटी काय म्हणतो बाबा हे सगळं बाजूला असावं. फार जामिता झाली आणि समोर तो विषय असला माणूस काय म्हणतो अरे बास झाला आता हे सगळं जरा बाजूला असो आता मला जरा पडू दे. म्हणजे किती जरी विषय असले तरी शेवटी त्याला काय तिथे जो आनंद आहे अलग लक्षात ते आनंद प्राप्त करण्यासाठी म्हणजेच काय तो सुषुप्तीमध्ये ज्याप्रमाणे दुःखाचा अभाव जागृत अवस्थेमध्ये काही जरी कितीही काही आलं किती समोर पैसा असला तरी शेवटी काय दुःखच आहे. कारण कितीही पैसा आला तरी कोण जेवढा पैसा येईल तेवढे तुम्हाला मित्र वाढणार. मग आम्हाला द्या ह्याला द्या मग याच्याशी वाईटपणा त्याच्याशी वाईटपणा ते सगळं दुःखच आहे. अर्थाकारण म्हणजे सगळं दुःखाचं कारण दुसरं काही नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्याप्रमाणे सर्व दुःखाचा अभाव असतो त्याप्रमाणे प्रकृतीलाही त्याचप्रमाणे अलग लक्षात विषय अगदी नीट लक्षात घ्या. ज्याप्रमाणे सुषुप्तीत ज्याप्रमाणे सर्व दुःख अभाव असतो बरोबर म्हणजे बीज अवस्थेमध्ये सगळं त्या ठिकाणी असतं. म्हणून दुसऱ्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर लगेच त्याला कळतं मी काल असं गेलो होतं मला आज असं करायचं आहे मला परवा तसं करायचं आहे. ते सगळी जी आहे काय त्याची सिक्वेन्स दुःखाचा जरी अभाव त्या ठिकाणी तेवढ्या वेळापुरता जरी झाला तरी पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे पुन्हा सगळा संसार त्या ठिकाणी आरंभ होतो अगदी सेम
ज्या ठिकाणी काय की त्या अवस्थेमध्ये काय सविकल्पक समाधीमध्ये अगदी तसंच सर्व दुःखाचा अभाव होऊन तो त्या आनंदामध्ये जरी भरात असला तरी पुन्हा जागृत अवस्थेमधून त्या अवस्थेमधनं कुठल्या सविकल्पक समाधीमधून पुन्हा तो जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याचं जे असणारे कर्म मग काय काम कर्म बीज रूपा ते त्या ठिकाणी सूक्ष्म अत्यंत अशी बीज असतं, वडाचं असेल किंवा कुठलंही असेल, आता आपण ते जसं अत्यंत त्याच्यामध्ये मोठा वटवृक्ष आहे असं वाटत अगदी बारीक किंचित असतं, ते काय काम कर्म बीज रूपा तसंच या ठिकाणी हे कर्म त्या ठिकाणी अत्यंत बीज रूपाने राहतात. आणि जशी वेळ येईल तशी काय ते परिपक्व अवस्थेला जातात. ते सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच सुषुप्तीत ज्याप्रमाणे सर्व दुःख अभाव असतो त्याप्रमाणे प्रकृतीलय ही प्रकृतीचा लय म्हणजे प्रकृतीलयामध्ये सुद्धा काय होतं सर्व दुःख अभाव रूप आहे असं अशा म्हणून अशा पुरुषाला त्याची इच्छा असते आणि म्हणतो काय करतो त्या अनुषंगाने कारण बाबा इथे कुठल्याही विषयाविना सुख मला प्राप्त होतं म्हणून सगळे काय त्या ठिकाणी जाण्याची इच्छा करतात. यास्तव त्या पुरुषाफलास पुरुषार्थ म्हणजे पुरुषाला त्याची इच्छा असते. यास्तव त्या पुरुषाफलास पुरुषार्थत्व आहे. शुद्ध चैतन्य विषयक जी माया ती परमेश्वराची उपाधी आहे. शुद्ध चैतात्मिक जी माया आहे त्या ठिकाणी ती माया वास्तविक कोणी ती माया वास्तविक परमेश्वराची. मयाध्यक्षेन प्रकृतीही सांगितलं सूयते सचराचरम. कारण का असं संपूर्ण निर्विकल्पक समाधी किंवा सविकल्पक समाधीमध्ये मग ते राहतं कुठं त्याला काहीतरी पुन्हा आधार पाहिजे. मग त्यामुळे त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगितलं की या ठिकाणी काय जी या ठिकाणी शुद्ध चैतन्य विषयक माया जरी माया जी आहे ती माया सुद्धा काय आहे ती परमेश्वराची उपाधी आहे. मया अध्यक्षेन प्रकृतीही सूयते सचराचरम. माझ्या अध्यक्षतेखाली हे प्रकृती म्हणजे माया काय करते संपूर्ण जगताची निर्मिती करते. म्हणजे त्या मायेवर कंट्रोल करणारा परमेश्वर आहे. तेच सांगण्याचं मायांतु प्रकृतीम विद्यान मायनंतु महेश्वरम या श्रुतीवरून असंभूती याचा प्रकृती असा अर्थ होतो शुद्ध ब्रह्म असा अलग अलग. म्हणजे या ठिकाणी अशुद्धी म्हणजे त्या ठिकाणी किंचित फरक आहे. त्या ठिकाणी असंभूती याचा काय प्रकृती असा अर्थ होतो शुद्ध ब्रह्म असा अर्थ होत नाही. ते शुद्ध ब्रह्म अपरिणामी निर्विकार असल्याने जगत कारणाचा असंभव आहे. शुद्ध ब्रह्म जे आहे शुद्ध ब्रह्म कसं आहे त्याच्यामध्ये ते निर्विकार अपरिणामी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम त्यातला कुठल्याही प्रकारचा विकार त्या कुठल्या शुद्ध ब्रह्मामध्ये होत नाही. पण इथे विकार व्हायला ज्यावेळेस मायेने याचा आरंभ केला तेव्हाच विकारानेच त्याची सुरुवात झाली. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी असल्याने जगत कारणाचा संभव आहे. कर्म उपासनेचे फळ ज्याप्रमाणे परमेश्वर देतोच त्याप्रमाणे अव्याकृत उपासनेचे फल देणारा परमेश्वरच आहे. अव्यक्ताची जी उपासना आहे त्या अव्यक्ताच्या उपासनेचं फळ सुद्धा म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे सविकल्पक समाधीमध्ये जो आनंदामध्ये तो राहतो ते फळ देणारा कोण मग त्या ठिकाणी ते फल देणारा सुद्धा परमेश्वरच आहे. फलमदवत्ते हे ब्रह्मसूत्रामध्ये हेच सांगितलं. जरी प्रकृती ही जड असली तथापि प्रकृती यद्यपि माया कसं काय फळ देईल त्याचा मग ते सांगण्याचा प्रयत्न केला. जरी प्रकृती ही जड असली तथापि मायोपाधिक परमेश्वरचेच स्वरूप आहे. त्याला फल देणारा जो आहे प्रकृती यद्यपि जरी जड असली तरी सुद्धा कोण त्याच्यामध्ये असणार तथापि मायोपाधिक त्याचा जो ईश्वर आहे परमेश्वर आहे तो काय आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून कोणतीही अनुपत्ती येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी फलामध्ये कुठल्याच प्रकारची अनुपत्ती येत नाही. केवळ जो कोणी केवळ संभूती म्हणजे कार्यब्रह्म. आता त्यानंतर असंभूतीचा हा सगळा विषय आत्तापर्यंत सांगितला की अशा प्रकारे सविकल्पक समाधी आहे. सविकल्पक समाधीच्या अनुषंगाने तो काय तेवढा वेळ त्या आनंदामध्ये जातो आणि पुन्हा त्यानंतर समाधी आपण म्हणतो भंग पावली. मग काय पुन्हा त्या या संसारामध्ये आल्यानंतर पुन्हा त्याला असणारा हा सगळं काम बीजरूप संसार जो आहे हा संपूर्ण संसाराची पुन्हा त्याला त्या ठिकाणी प्राप्ती होते. हे फल देणारं हे सगळं जे आहे कोण परब्रह्म त्या ठिकाणी त्याच्या मागे असणारी शक्ती कोणाची आहे त्या परमेश्वराची शक्ती आहे. आणि अशी असणारी असंभूतीची अव्याकृत ची उपासना झाल्यानंतर व्यक्त म्हणजे संभूती जो संभूती म्हणजे कार्यब्रह्म म्हणजे हे आपण सगळे जे दिसतंय आपल्याला
हे संपूर्ण कार्यब्रह्म. त्या कार्यब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भाची उपासना करतात. जे कोणी या हिरण्यगर्भाची उपासना करतात त्यांना अव्यकृत उपासनेपेक्षाही हीन दर्जाचं हिरण्यगर्भाची या ठिकाणी जे उपासना करतात म्हणजे प्रकृतीची असणाऱ्या या ठिकाणी जे उपासना करतात म्हणजे अमुकाचं अमुक फळ पाहिजे तमुकाचं तमुक फळ पाहिजे अशा अनुषंगाने जे उपासना करतात त्यांना काय त्याही पेक्षा म्हणजे अव्याकृताचं जे फळ आहे त्याच्याही पेक्षा हीन दर्जाचे फल प्राप्त होते. मग कोणतं फळ प्राप्त होते तर हिरण्यगर्भ लोकाची प्राप्ती त्यांना प्राप्त होते. याप्रमाणे समुच्चय विधानाच्या उद्देशाने प्रत्येक उपासनेची निंदा केली. हिरण्यगर्भ लोकाची प्राप्ती होते म्हणजे ब्रह्मलोकाची. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्म. सृष्टीच्या सर्वात पहिल्यांदा काय हिरण्यगर्भाची त्या ठिकाणी निर्मिती केली भगवंताने आणि हिरण्यगर्भाने मग पुढे काय कोणाला करायचं काय कर्मानुरूप संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. आणि म्हणून अशा प्रकारे जे त्या हिरण्यगर्भाची देवताच्या उपासना कांडाच्या मागच्या मंत्राच्या द्वारे ज्याप्रमाणे आपण उपासना सांगितली त्या त्या देवतेची उपासना केल्यानंतर काय काय होतं त्या त्या देवतेची किंवा त्या त्या देवतेच्या असणारे जे लोक आहे शिवलोक असेल विष्णुलोक आहे त्या त्या लोकांची ज्याप्रमाणे प्राप्ती होते त्याप्रमाणे इथे एक तर सविकल्पक समाधीमध्ये तेवढ्या वेळ तो 1 महिना राहील 1.5 महिना जे काय असेल त्याचा कालावधी त्यानंतर पुन्हा ती समाधी बंद पुन्हा तो खाली आल्यानंतर पुन्हा त्याची काम कर्म बीज जे आहे त्या अनुषंगाने त्याचा आरंभ फलाचा होत जातो आणि त्या अनुषंगाने पुन्हा तो संसारामध्ये जे काही त्याचा असेल कार्यकरण भाव त्या अनुषंगाने आरंभ करतो. मग त्याचे शुचीनाम श्रीमतांगे हे समजा त्या अवस्थेमध्येच असेल योग अवस्थेमध्येच जर गेलेला असेल तर बाकी कुठल्या मार्गावर जाणारच नाही पुन्हा संसाराच्या. मग काय करणार शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टोभिजया न्यायाने पुन्हा तिथनंच त्याची काय होईल समाधी किंवा त्या ठिकाणी त्याचा असणारी साधना जी सुटली होती तिला पुन्हा परिपक्व अवस्थेला करायला तो प्रयत्नशील राहील. म्हणजेच काय परिपक्व म्हणजे यम नियम आसन हे जे काय आहे त्या अनुषंगाने अजून दृढ अनुचित्तशुद्ध्या सात्विक गुण भाव दैवी गुण संपत्ती जी कमी पडली होती ती संपूर्ण अधिकात अधिक प्राप्त करण्याचा तिथेच तो आरंभ करेल. आणि त्या व्यतिरिक्त दुसरा जो आहे अव्यक्त व्यक्ताची जो उपासना करणारा आहे संबोधीची उपासना जो करणारा आहे तो या ठिकाणी हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्माची उपासना केल्यानंतर तो त्या ब्रह्मलोकालाच प्राप्त होईल. अशा प्रकारे त्या 2 उपासना या ठिकाणी असंभूती आणि संभूती याचं वेगवेगळ्या प्रकारे जे उपासना केलं तर त्याचं असणारं जे फळ आहे ते भिन्न भिन्न स्वरूपाचं तुम्हाला प्राप्त होणार आहे. अशा अनुषंगाने या ठिकाणी काय केलं त्या दोघांचीही निंदा करण्याचा प्रयत्न 12व्या मंत्राच्या द्वारे केला. त्याचं पुन्हा आता विशेष करा. आता हा सगळाच नवीन आलं तुम्हाला. आता हा विषय टॉपिक पूर्ण बदलला आहे आणि म्हणून आता पुन्हा आता हे आजचं पुन्हा ऐका पुन्हा त्यामध्ये उपनिषदामधलं पुन्हा एकदा वाचा. जर आता पुन्हा व्याख्यान आचार्यांच्या भाष्यानुरूप उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.